संतोष देशमुख हत्येप्रकरणी चर्चेत असलेला वाल्मिक कराड अखेर शरण. पुण्यामधल्या सीआयडी मुख्यालयामध्ये आत्मसमर्पण. वाल्मिक कराडला अटक. वैद्यकीय तपासणीच्या नंतर केस न्यायालयामध्ये हजर करण्याची शक्यता. केस पोलीस ठाण्यामध्ये कराडवरती खंडणीचा गुन्हा. दोषी आढळल्यास कोणतीही शिक्षा भोगण्यासाठी तयार. स्वतःच व्हिडिओ शेअर करत वाल्मिक कराड पोलिसांना शरण. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील इतर 3 आरोपींना सुद्धा अटक करा. देशमुख कुटुंबाची मागणी. मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याचं आवाहन. शरण आलेल्या आकावरही 302चा गुन्हा दाखल करा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर आमदार सुरेश धस यांची मागणी. संपत्ती जप्त केली म्हणून कराड शरण आल्याचा दावा. आत्मसमर्पण कसलं, अटक करायला हवी होती. पोलिसांच्या कामगिरीवरती सुप्रिया सुळेंचे ताशेरे. व्हिडिओ व्हायरल होऊनही आरोपी सापडत नाही, हे धक्कादायक. सुळेंची उद्विग्न खंत. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढल्याशिवाय न्याय मिळणार नाही. संभाजीराजे छत्रपतींचा हल्लाबोल. मुंडे आणि फडणवीसांच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली हे समजलं पाहिजे. संभाजीराजे यांची मागणी. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यास राज्यभर आंदोलन करू. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सर्व ग्रामपंचायतींचं 3 दिवस कामबंद आंदोलन. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सुद्धा राहणार कामकाज बंद. न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पर्यटन स्थळं गजबजली, तर शिर्डी, तुळजापूरसह राज्यभरामधल्या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.